ऐतिहासिक चंद्रपूरला वीर बाबूराव शेडमाके नगर असे नाव द्यावे. व्याख्याता कुमारी प्रतीक्षा गुरनुले. समाज प्रबोधनाने सुरुवात. आदिवासी ढेमसा नृत्याचा जल्लोष. झरी जामनी येथे महिला दिनानिमित्त सामाजिक जागरूकता रॅली. आंतरराष्ट्रीय महिला दिन, सावित्रीबाई फुले स्मृती दिन तसेच बाबूराव पुल्लेशूर शेडमाके व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार 12 मार्च 2026 रोजी झरी जामनी येथे सामाजिक जागरूकता रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले. समाज प्रबोधन व्याख्याता प्रतीक्षा गुरनुले यांनी शाहीर बाबूराव शेडमाके यांचे 1857 लढ्यातील बलिदान लक्षात घेता चंद्रपूर नगरीला वीर बाबूराव शेडमाके नगर असे नाव देण्यात यावे व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती शासकीय स्तरावर प्रत्येक कार्यालयात, शाळा महाविद्यालयात साजरी व्हायला पाहिजे असे स्पष्ट व परखड मत मांडले आणि महिलांवरील अन्याय, स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि महिला सक्षमीकरणावर विचारांतून प्रकाश टाकला. शांताबाई जीवतोडे यांनी कवितेच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांवर भाष्य केले, तर सोनू मोहितकर यांनीही कविता व विचारांच्या माध्यमातून समाज जागृतीचा संदेश दिला. यानंतर सकाळी 10 वाजता वीर बिरसा मुंडा चौक आदिवासी भवन येथून सामाजिक जागरूकता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला, युवक युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत शहरातील विविध मार्गांवरून प्रत्येक चौकात महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करत ही रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमरावजी दडांजे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा शीलाताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार प्रीतम राजगडकर, ठाणेदार मिलिंद सरकटे, विठ्ठलजी काटकर, रामभाऊ भेंडाळे, माळी समाज यवतमाळ जिल्हाध्यक्ष, गटशिक्षण अधिकारी निलेश खैरनार, सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ पारखी, तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम, शिक्षण विस्तार अधिकारी मोहन काटकर, नगरसेविका सोनाली सोयाम, संगीता किनाके, सुजाता अनमुलवार, नारायण आत्राम, बंडू गुरनुले, अनंता लेनगुरे, तुकाराम आत्राम, पांडुरंग पोयाम, गोपाल मडावी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सायंकाळी 6 वाजता महिला कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीत व प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या सुरुवातीला जय जंगो जय लिंगो ढेमसा मंडळ यांनी पारंपरिक गोंडी ढेमसा नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ढोल ताशांच्या तालावर सादर झालेल्या या नृत्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नृत्याचा आनंद लुटला. कार्यक्रमादरम्यान महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागातील महिला व पुरुष कर्मचारी, पोलीस प्रशासन, शिक्षक बंधू भगिनी, पत्रकार संघटना तसेच व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन विनोद मडावी सर यांनी केले, प्रास्ताविक महेश गेडाम सर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन मारुती कुसराम यांनी केले. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी. किंवा तसं नाव त्या शहराचं असेल, त्या नावाचं गावाचं नाव बदलण्याचा सपाटा वर्तमान सरकारने लावला. औरंगजेब क्रूर शासक होता म्हणून औरंगाबादचं नाव जर छत्रपती संभाजीनगर होत असेल तर मला ते पटतं, आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव होत असेल तेही मला पटतं. त्यासोबतच अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होते हेही मला पटतं. मग आमच्या आदिवासी बांधवांची दिशाभूल करणारे आणि आमच्या आदिवासी बांधवांना भावनिक करून मतं मागणारे नेतेच असतात. जर 1857चा उठाव आपल्या चांद्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये जर वीर बाबूराव शेडमाके यांनी पेटवला तर मग चंद्रपूर नगरीला वीर बाबूराव शेडमाके नगरी असं नाव द्यायला काय हरकत आहे? हा विचार आपण केला पाहिजे. आणि या मंचावरून मी आदिवासी समाजातल्या तमाम क्रांतिकारकांना, तमाम कार्यकर्त्यांना, महिलांना आणि पुरुषांना विनंती करते, तुमच्याकडे मत मागायला येणाऱ्या प्रत्येक नेत्याला म्हणा की वीर बाबूराव शेडमाके हे इतिहासातलं सुवर्ण पान जर समाजासमोर यायचं असेल तर वीर बाबूराव नगरी हे चंद्रपूरला नाव मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे आणि मिळालंच पाहिजे. हे खरं बाबूराव शेडमाकेंना अभिवादन आहे. साधा सुद्धा माणूस नाही आहे व्यवस्थेला नामोहरम करणारा. आपण जर लक्षात घेतलं 25 वर्षाचं आयुष्य आहे वीर बाबूराव शेडमाकेंचं. 25व्या वर्षी फासावर जाताना सुद्धा इंग्रजांना मी घाबरत नाही आणि माझ्या मातीमध्ये रोवलेली क्रांतीची मशाल विझू देणार नाही, हा उलगुलान जारी राहील म्हणजे राहील एवढं ठणकावून सांगणारा वीर बाबूराव शेडमाके 4थ्या वर्गाच्या इतिहासात नाही, 7व्या वर्गाच्या इतिहासात नाही, 11वीच्या नाही, 12वीच्या नाही. मग आदिवासी अस्मितेच्या नावासमोर भावनिक करणाऱ्या नेत्यांना कधी आदिवासी समाज प्रश्न विचारणार आहे की
वीर बाबूराव शेडमाकेचा पाठ आम्हाला पाहिजे. वीर बाबूराव शेडमाके यांच्या नावाने प्रबोधनी तयार झाल्या पाहिजे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थेची नावं असतीलही, पण शासकीय संस्थेला एखाद्या तरी नाव वीर बाबूराव शेडमाके यांचं दिलं पाहिजे. ही परिस्थिती यासाठी आहे, आपला इतिहास का लपवला जातो. 1857च्या इतिहासामध्ये चापेकर बंधूंचं नाव आहे, मंगल पांडेंचं नाव आहे, राणी लक्ष्मीबाईचं नाव आहे, तात्या टोपेचं नाव आहे, तंट्या भिल्लेचं नाव एका वाक्यामध्ये येतं, बिरसा मुंडाचं नाव एका वाक्यामध्ये येतं, राणी हिराईचं नाव एका वाक्यामध्ये येतं, राणी दुर्गावती अकबराला नामोराम करणाऱ्या राणी दुर्गावतीचं एका वाक्यात नाव येतं. पण वीर बाबूराव शेडमाके कुठंच दिसत नाही. श्यामादादा कोलाम यांचा दूर पर्यंत पत्ता लागत नाही. विचार करा आदिवासी बांधवांनो, आपल्याला डावलण्याचे प्रयत्न कोणत्या स्तरापर्यंत आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे. कुठंतरी फुले शाहू आंबेडकर दिसतातही, पण बाबूराव शेडमाकेंच्या बाबतीत जे होतं ही खूप मोठी शोकांतिका या समाजाची आहे. आणि ही शोकांतिका जर आपल्याला भरून काढायची असेल तर मात्र आपण सजग झालो पाहिजे, जयंतीच्या पलीकडे सजग झालो पाहिजे. हा विचार मी तुमच्या समोर सांगते आहे.